बालदोस्तांनो नमस्कार. खुलं आकाश या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रंगरेषांची भाषा या मालिकेचा आज तुम्ही ऐकणार आहात 7वा भाग. बालदोस्तांनो, तुम्ही नेहमी कागदावर किंवा भिंतीवर चित्र काढत असाल, पण कॉम्प्युटरवर चित्र काढण्याची मजा तुम्ही कधी घेतलीये का? कॉम्प्युटरवर काढलेलं चित्र म्हणजेच डिजिटल पेंटिंग. डिजिटल पेंटिंग याविषयी आज साक्षी आणि ऋतुज यांनी गप्पा मारल्या आहेत मुकुंद भालेराव यांच्याशी. सादरकर्त्या तेजश्री कांबळे. चला तर मग जाणून घेऊया डिजिटल पेंटिंग विषयी. दोस्तांनो नमस्कार. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी ऋतुज आणि माझी मैत्रीण साक्षी तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहे मुकुंद भालेराव दादा. नमस्कार दादा. नमस्कार ऋतुज. आज आपला विषय आहे डिजिटल पेंटिंग. तर आता आपण दादाला प्रश्न विचारूया. हो चल मग. तर दादा, मला प्रश्न पडला आहे की डिजिटल पेंटिंग म्हणजे काय? तर मला तुम्ही सांगा की तुम्ही चित्र काढण्यासाठी काय काय वापरता? कागद, भिंत, दगड, ग्लास, त्याच्यानंतर लाकूड. अच्छा, तुम्ही कधी कॉम्प्युटर वापरून चित्र काढलंय का? हो 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 काढलंय. हो मी काढलं. MS पेंट. आम्ही स्कूलमध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी आहे ना MS पेंट वापरतो. अच्छा, तर डिजिटल पेंटिंग हा एक नव्याने उदयाला आलेला प्रकार आहे, ज्याच्यामध्ये चित्रकलेचं पारंपरिक तंत्र जसं की जलरंग म्हणजे वॉटर कलर, तैलरंग किंवा ऑइल कलर्स, पेन्सिल्स, हे सगळं कॉम्प्युटरच्या साहाय्याने कॉम्प्युटरवरच वापरून चित्र काढलं जातं. मग दादा, फोटो एडिटिंग करतात तसं का? नाही, थोडंसं वेगळं. आपण जसं कागदावर चित्र काढताना पहिल्यांदा कागद घेऊन अगदी सुरुवातीपासूनच चित्र काढतो की नाही, हो. तसंच कॉम्प्युटरवरही अगदी सुरुवातीपासून एक कोरा कॅनव्हास घेऊन त्यावर चित्र काढलं जातं. फोटो एडिटिंग मध्ये आपल्या समोर फोटो असतो, हो पण डिजिटल पेंटिंग करताना फक्त कोरा कॅनव्हास असतो कॉम्प्युटरच्या आतमध्ये, हो ना? हो बरोबर. तर यात अगदी शून्यापासून म्हणजे काहीही नसल्यापासून चित्र काढलं जातं. जसं तुम्ही चित्र काढताना तुमच्या डोक्यात फक्त कल्पना असते की नाही की तुम्हाला काय चित्र काढायचंय, हो. तसं एक कोरा कागद घेऊन आणि मग पेन्सिल घेऊन तुम्ही चित्र सुरू करता, पूर्ण करता आणि ते रंगवून पूर्ण करता. तसंच कॉम्प्युटरवर चित्र काढताना अगदी शून्यापासून एक कोरा स्क्रीन घेऊन ते चित्र काढून रंगवून पूर्ण केलं जातं. अच्छा. तर थोडक्यात काय, कॉम्प्युटरचा माध्यम आणि साधन म्हणून वापर करून चित्र काढणं म्हणजे डिजिटल पेंटिंग. तर समजलं. अरे दादा, इतक्या वेळ तर डिजिटल डिजिटल म्हणतो आहे, पण डिजिटल म्हणजे काय? आता तुझ्या हातात जे घड्याळ आहे त्यात काय आहेत? काटे. आणि ऋतुज, तुझ्या हातात जे घड्याळ आहे त्याच्यात काय आहेत? आकडे. तर त्याला काय म्हणतात? डिजिटल घड्याळ. अच्छा. तर कॉम्प्युटरची जी माहिती साठवण्याची भाषा असते किंवा सूचना देण्या घेण्याची जी भाषा असते ती 1010 किंवा 1010 अशी अंकांची भाषा असते. अच्छा. आणि अंकांना आपण इंग्रजीत काय म्हणतो? डिजिट. शाबास. मग ही भाषा वापरून जी जी काही उपकरणं काम करतात त्यांना आपण म्हणतो डिजिटल. बरोबर. तर आपण डिजिटल पेंटिंग कॉम्प्युटर वापरूनच करतो, हो. म्हणजे त्याच्या मागे ही अंकांची म्हणजेच डिजिटची भाषा असते, म्हणून याला आपण म्हणतो डिजिटल पेंटिंग. समजलं? आता समजलं. दादा, डिजिटल पेंटिंगची सुरुवात कशी झाली? डिजिटल पेंटिंगची सुरुवात साधारण 1950 साली झाली. ती अमेरिकेत झाली असं म्हणता येईल, कारण कॉम्प्युटरवरचं बरंचसं संशोधन हे अमेरिकेत चालू होतं. अच्छा. पण दादा, चित्रकला आणि कॉम्प्युटर याचा काय संबंध? म्हणजे चित्रकार लोकांनी कॉम्प्युटर शोधला? नाही. तर कॉम्प्युटर वापरून चित्र काढणारे पहिले जे लोक होते ते तंत्रज्ञ, डिझायनर, कॉम्प्युटर इंजिनियर असेच होते. हे लोक वेगवेगळे प्रयोग करत असत. तर विद्युत लहरीवर प्रयोग करता करता त्यांना काही काही आकृत्या कॉम्प्युटरवर दिसायला लागल्या. त्या त्यांना आकर्षक वाटल्या आणि त्यांना वाटलं की या आकृत्यांचा आपण जर प्रिंट घेतली तर किती छान होईल. मग 50 साली त्यांनी ऑसिलॉन 40 नावाचं हे विद्युत लहरींच्या हालचालींची नोंद असलेलं एक चित्र तयार केलं. ते चित्र तयार व्हायला जवळजवळ 10 वर्ष लागली, कारण ते त्या विद्युत लहरींच्या नोंदी घेत होते आणि त्या सगळ्या एकत्रित केल्यावर एका कागदावर प्रिंट काढल्यानंतर त्यांना ते चित्र मिळालं. त्याला त्यांनी नाव दिलं ऑसिलॉन 40. आणि मग 1960 साली हेच पेंटिंग त्यांनी प्लॉटर नावाच्या उपकरणाचा वापर करून कागदावर प्रिंट केलं किंवा कागदावर चित्रित केलं. कसं होतं हे यंत्र? तर या यंत्राला आपण जसं हातात पेन किंवा पेन्सिल पकडतो तसं पेन किंवा पेन्सिल
पेन्सिल किंवा ब्रश लावायची सोय असायची आणि मग ते कागद किंवा पेन हलवून चित्र पूर्ण करायचं आणि त्याला कॉम्प्युटरला जोडलेलं असायचं आणि कॉम्प्युटर त्याला सूचना द्यायचं, त्याप्रमाणे ते कागद किंवा पेन हलवून चित्र काढलं जायचं. जसं कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असतो ना आणि आपण कॉम्प्युटरवरून कमांड देतो आणि प्रिंट निघते, तसंच या प्लॉटरचा वापर केला जायचा. मग नंतरच्या काळात प्रिंटर आले आणि मग हे काम आधीच सोपं झालं. 1970च्या आसपास स्लेड स्कूल ऑफ आर्ट लंडन येथे कलेमध्ये कॉम्प्युटरचा वापर कसा करावा याचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. तर त्या इन्स्टिट्यूटचा पॉल ब्राऊन नावाचा एक चित्रकार, ज्याची चित्र खूप फेमस आहेत, ती बेसिक शेप्स किंवा बेसिक आकारांनी बनलेली असायची, म्हणजे अगदीच सोपी. म्हणजे भौमितिक आकार का दादा? हो, जसं वर्तुळ, त्रिकोण, चौकोन वापरून तुम्ही चित्र काढता ना, अगदी तसंच. हे तर किती सोपं आहे. हो, ते तर सोपं आहेच आहे, पण ते काढायला अतिशय अवघड आणि वेळखाऊ प्रोग्रामिंग केलं जायचं, म्हणून त्यांना त्याचं फार कौतुक. आणि मग 1980 साली डिजिटल तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटर हे अनेक ठिकाणी व्यावसायिक आणि खासगी वापरासाठी वापरलं जाऊ लागलं. सिनेमातही कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला. भारी. स्टार ट्रेक नावाच्या सिनेमात त्याचे बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी चित्रित करण्यासाठी डिजिटल पेंटिंग वापरण्यात आली. याच वर्षी ट्रॉन नावाचा एक इंग्रजी सिनेमा आला, त्या सिनेमातही असाच प्रयोग झाला. बॅकग्राऊंड म्हणजे काय? आता तू सिनेमामध्ये जे बघतेस ना साक्षी, मागे सीन असतात, डोंगर असतात. हा, तर एखादा विज्ञानावर आधारित सिनेमा तू बघितलायस का? हो. त्यात जसं परग्रह किंवा डोंगर, दर्या यांची चित्र असतात, तर ती चित्र खरी नसतात, बरोबर? मग ती डिजिटल पद्धतीने कॉम्प्युटरवर काढून त्या सिनेमात वापरली जातात. तर खऱ्या अर्थाने डिजिटल पेंटिंगचं जे आजचं स्वरूप आहे ते त्याला मिळालं ते 80च्या दशकात जॉन फाऊर वॉकर याने जेव्हा आपली चित्र कॉम्प्युटर वापरून काढायला सुरुवात केली त्यावेळी झाला असेल असं म्हणता येईल. कारण त्याने त्यावेळी कॉम्प्युटर निर्मित चित्रांचा व साधनांचा अगदी यशस्वीरित्या वापर केला. त्याचे डार्क फिलामेंट नावाचे एक डिजिटल पेंटिंग फार फेमस आहे. दादा, कागदावरची चित्र आणि डिजिटल पेंटिंग यात फरक काय? या दोन्ही माध्यमात चित्र काढण्यासाठी प्रक्रिया जरी सारखी असली तरी मुख्य फरक म्हणजे पारंपरिक माध्यमात चित्र अगदी सुरुवातीपासून काढत प्रत्यक्ष कागदावर किंवा कॅनव्हासवर हव्या त्या पृष्ठभागावर जलरंग, तैलरंग किंवा वॉटर कलर, ऑइल कलर यांचा वापर करून पूर्ण करतात. यासाठी सुस्पष्टता, कौशल्य, वेळ आणि संयम आवश्यक असतो. हे पारंपरिकरित्या आपण करत असल्याने ही कलाकृती जपून व उत्तम प्रकारे करावी लागते. बरोबर आहे की नाही? तुम्ही पण डिजिटल पेंटिंगची प्रक्रिया जरी सेमच असली तरी फक्त यातून कागद, रंग आणि साहित्य वजा करा. कॉम्प्युटर मधील चित्र काढण्याचे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही चित्र काढता आणि पूर्ण झाल्यावर ते सेव्ह करून हवी त्या माध्यमावर, कागदावर, कॅनव्हासवर, कापडावर, भिंतीवर प्रिंट घेऊन लोकांसमोर आणता. यात तुमचा कॅनव्हास, रंग, ब्रश प्रत्यक्ष नसतंच, ते तुमच्या कॉम्प्युटर प्रोग्राम मध्येच असतं. आता दोन्ही माध्यमांची आपापली मजा आहे. पारंपरिक चित्राला स्पर्श करून तुम्ही त्याचे स्ट्रोक्स, पोत म्हणजे टेक्स्चर अनुभवू शकता. तुम्हाला हाताने रंग माखायला आवडतं की नाही? तर प्रत्यक्ष घन किंवा रंग लावण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण डिजिटल चित्र काढताना तसं काही नसतं, कारण तुमचा रंग, तुमचे ब्रश, तुमचा कॅनव्हास हे सगळं कॉम्प्युटरच्या आतच असतं आणि तुम्हाला फक्त कीबोर्ड आणि माऊस वापरून चित्र काढायचंय. कीबोर्ड आणि माऊस वरनं आठवलं की डिजिटल पेंटिंग साठी साहित्य काय असतं? तर काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड आणि माऊस एवढं मर्यादित साहित्यच होतं. पण डिजिटल पेंटिंग मध्ये जसं जशी प्रगती व्हायला लागली तशी साधनही उपलब्ध व्हायला लागली. चित्रकारांना नैसर्गिकरित्या चित्र काढता यावं यासाठी ग्राफिक टॅबलेट, टच स्क्रीन इत्यादी पूरक साहित्याचा वापर सुरू झाला. म्हणजे आता तूच मला सांग की तुला माऊस हातात धरून चित्र काढणं सोपं जाईल की पेन किंवा पेन्सिल हातात घेऊन? पेन किंवा पेन्सिल. हा, मग चित्रकारांनाही तसंच वाटलं, तर तंत्रज्ञांनी चित्रकारांसाठी एक असा एक पेन तयार केला की जो कॉम्प्युटरला जोडला आणि चित्र काढलं की ते चित्र कॉम्प्युटरमध्ये काढलं जाईल. तर कॉम्प्युटरवर डिजिटल पेंटिंग करायला बेसिक साहित्य काय लागतं? तर कॉम्प्युटरवर चित्र काढण्याचं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम
हल्ली असंख्य सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. तुम्ही मोबाईलवर चित्र काढता की नाही? हो ते एखाद्या ऍप्लिकेशन किंवा ऍप मध्ये काढता, बरोबर? किंवा तूच सांगितलंस की तुम्ही प्रोजेक्टसाठी MS पेंट वापरता. हो तर MS पेंट हाही एक प्रोग्रामच आहे अच्छा जो वापरून तुम्ही कॉम्प्युटरवर चित्र काढता. अच्छा तर असे असंख्य ऍप्लिकेशन्स किंवा असे सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम चित्र काढण्यासाठी आजकाल उपलब्ध आहेत. अच्छा दुसरं साहित्य काय लागतं? कीबोर्ड आणि माऊस. तुम्ही कॉम्प्युटरला सूचना द्यायला किंवा कॉम्प्युटर चालवण्यासाठी कुठलाही प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर वापरण्यासाठी कीबोर्ड आणि माऊस वापरता की नाही? हो तर चित्र काढण्यासाठीही काही अंशी कीबोर्ड आणि माऊस किंवा बेसिक कमांड्स देण्यासाठी, मूलभूत सूचना देण्यासाठी कीबोर्ड आणि माऊस वापरावाच लागतो. तिसरं काय तर ग्राफिक टॅबलेट. ग्राफिक टॅबलेट म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक पाटी असते ज्याच्याबरोबर एक पेन येतो. तो पेन आणि ती पाटी किंवा ते टॅबलेट आपण कॉम्प्युटरला जोडलं आणि त्यावर चित्र काढलं, ते कॉम्प्युटरवर दिसतं आणि ते तुम्हाला सेव्हही करता येतं. दादा, डिजिटल पेंटिंग करण्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावं लागतं का? हो, जसं तुम्ही चित्रकलेचे क्लास करता ना, हा. तसंच याचे कोर्सेस असू शकतात. पण असं काही नाही की तुम्ही कोर्सेस केलेच पाहिजे, कारण आजकाल तुम्ही कॉम्प्युटर तुमचं तुम्ही शिकता की नाही, खेळात शिकता की नाही. हो मूळतः चांगलं चित्रकार असलं पाहिजे. तुम्हाला चित्रकलेची मूलतत्व आणि चित्रकलेमधलं ज्ञान असायला पाहिजे. तर तुम्ही कॉम्प्युटरचं साधन म्हणून वापर करून खूप सोप्या पद्धतीने डिजिटल पेंटिंग करू शकता. अच्छा अनेक इन्स्टिट्यूट्स आणि अनेक संस्थांतून याचं फॉर्मली प्रशिक्षणही दिलं जातं आणि अनेक कोर्सेसही उपलब्ध आहेत. अच्छा मग क्लासला न जाता पण आपण काढू शकतो? हो, तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी शिकू शकता, पण कदाचित तुम्हाला एक्सप्लोअर करायला किंवा तुमच्या जोरावर शिकायला वेळ लागेल. क्लासमध्ये तुम्हाला कदाचित त्याच्यात गती मिळू शकेल. दादा, डिजिटल पेंटिंगच्या साहाय्याने कोणकोणत्या प्रकारचे चित्र काढता येतात? डिजिटल पेंटिंगमध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने काढली जाणारे चित्रकलेचे सर्व प्रकार तुम्ही करू शकता आणि सर्व प्रकारची माध्यमही वापरू शकता, जसं की तैलरंग, जलरंग आणि पारंपरिक पद्धतीने जसं तुम्ही पोर्ट्रेट्स किंवा व्यक्तिचित्र, स्टील लाईफ, निसर्गचित्र, लँडस्केप्स, हे सगळे प्रकार जसे पारंपरिक पद्धतीने केले जातात तसे तुम्ही डिजिटल पेंटिंग म्हणूनही करू शकता. अच्छा, चित्रातले सगळे बारकावे डिजिटल पेंटिंग मध्ये येऊ शकतात का? हो, अगदी जसेच्या तसे. म्हणजे पारंपरिक चित्रापेक्षाही जास्त बारकाईने तुम्हाला हे चित्र पूर्ण करता येतं, कारण तुम्ही झूम करू शकता. बरोबर? मस्त भारी. दादा, डिजिटल पेंटिंगचा वापर कुठे कुठे केला जातो? डिजिटल पेंटिंगचा वापर आता असंख्य क्षेत्रात आणि माध्यमांत केला जातो. पारंपरिक पेंटिंग इतकेच आता डिजिटल पेंटिंगलाही महत्त्व प्राप्त झाले, अच्छा कारण कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त परिणामकारक कलाकृती मिळते. अच्छा या पेंटिंगचे प्रदर्शन तुम्ही आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून करू शकता आणि घर बसल्या तुमच्या चाहत्यांपर्यंत स्थलकालाच्या सीमा ओलांडून भेटू शकता. वा मस्त, खूपच छान. आणखी कुठे होतो तर तुमची पुस्तकं असतात की नाही, हो तर पुस्तक निर्मिती वेगात होण्यासाठी त्यातील चित्रे किंवा इलस्ट्रेशन्स डिजिटल माध्यमाने करू शकता. मी स्वतः या स्वरूपात काम केलं आहे. म्हणजे कॉमिक्स मध्ये का? हो, तर आजकाल कॉमिक बुक्स मध्ये सुद्धा रेखांकन किंवा चित्रनिर्मिती, सर्व लेआउट्स हे कॉम्प्युटरवर होते. अच्छा हे एक प्रकारचं डिजिटल पेंटिंगच आहे, कारण यातील चित्र, बॅकग्राऊंड्स हे खरं तर डिजिटल पेंटिंगच असतात. मस्त मस्त. या माध्यमामुळे पुस्तकं आणि कॉमिक्स फारच देखण्या स्वरूपात आता यायला लागले. हो दादा, मला माहितीच नव्हतं की डिजिटल पेंटिंग कॉमिक्स मध्ये सुद्धा वापरतात. हो, तर कॉमिक बुक्स तयार करताना सुरुवातीची सगळी चित्र कॉम्प्युटरवर काढून रंगवून पूर्ण केली जातात. अच्छा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिनेमात देखील डिजिटल पेंटिंगचा वापर होतोय. हो तुम्ही हॅरी पॉटर, जंगल बुक, लॉर्ड ऑफ द रिंग्स हे सिनेमे पाहिलेत की नाही? हो तर तुम्हाला डिजिटल पेंटिंगचा वापर प्रचंड प्रमाणात झालेला दिसेल. अच्छा या व्यतिरिक्त वर्तमानपत्र, बातम्या, जाहिराती आणि असंख्य माध्यमातून आजकाल डिजिटल पेंटिंग वापरतात. डिजिटल पेंटिंगमुळे गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत. पण डिजिटल पेंटिंगचे अजून काय फायदे आहेत? साक्षी, जर आईने दिलेली रंगपेटी संपली तर तुला कसं वाटतं? नवी रंगपेटी मिळेपर्यंत मला वाट बघावी लागते. तर मग कल्पना कर की तुला अशी एक रंगपेटी मिळाली जी कधीच संपत नाही, मस्त, किती छान. जिच्यामध्ये अगणित रंग आहेत आणि क्षणार्धात हवे ते रंग मिसळून तुला हवा तो रंग तयार करते. किती छान. ऋतुज, हा समज
आता तुला एक असा कॅनव्हास दिला की जो हवा तेवढा मोठा किंवा लहान करता येतो. वाव. तर डिजिटल पेंटिंग करताना आपण कॉम्प्युटर वापरतो. हो. तर कॉम्प्युटरचे जे जे काही फायदे आहेत ते आपल्याला डिजिटल पेंटिंग मध्येही घेता येतात. अच्छा. जसं कॉम्प्युटर प्रोग्राम मधील असंख्य ब्रश, रंग, विविध प्रकारचे कॅनव्हास वापरून तुम्ही चित्र काढू शकता. हो. आणि असंख्य रंग आणि उपलब्ध असलेले असंख्य प्रकारचे टेक्स्चर्स किंवा पोत, कॅनव्हास किंवा कागदाचे प्रकार किंवा रंगमाध्यम जसं की जलरंग, हे सगळं वापरून तुम्ही चित्र काढू शकता. म्हणजे डिजिटल पेंटिंग करताना काही मर्यादा अशी नाहीच. तुम्ही असंख्य उपलब्ध असलेले रंग एकमेकात मिसळून असंख्य रंग नवीन तयार करू शकता. वा, किती छान, मस्त. आणि मग जर चित्र काढताना चूक झाली तर आता कॉम्प्युटरवर जर एखादी गोष्ट चुकली तर तू काय करतेस? कंट्रोल झेड. शाबास. तर इथेही आपल्याला कंट्रोल झेड करता येतं. जर तुझं काही चुकलं तर तू कंट्रोल झेड करून परत मागच्या स्टेजला येऊ शकतेस आणि चित्र परत चालू करू शकतेस. वा, भारी. तुझी झालेली चूक तू क्षणार्धात दुरुस्त करू शकतेस, हो की नाही? हो. समजा एक रंग एखाद्या ठिकाणी चुकला किंवा चुकीचा वाटला तर तो काढून सेकंदात पाहिजे तो रंग आपल्याला भरता येऊ शकतो. किंवा कॉम्प्युटरमध्ये असलेल्या टूल्सचा वापर करून तुम्ही अनेक भौमितिक आकार, बेसिक शेप्स अगदी अचूक काढू शकता. तुम्हाला हाताने अगदी बरोबर असं वर्तुळ काढता येईल का? नाही. पण मग कॉम्प्युटरचा वापर करून तुम्ही वर्तुळ, त्रिकोण, चौकोन हे अगदी मापात तंतोतंत काढू शकता. आहे की नाही मजा? हो. एवढंच काय, समजा एकच चित्र 2 किंवा अधिक लोकांना आवडलं किंवा पाहिजे असेल तर तुम्ही हव्या तेवढ्या प्रिंट्स काढून त्यांना देऊ शकता, कॉपी काढून देऊ शकता, हो की नाही? हो. मग दादा, डिजिटल पेंटिंग करायला खूप वेळ लागतो? खरं तर पारंपरिक पेंटिंग पेक्षा बराच कमी वेळ लागतो. अच्छा. कारण तुम्ही मोठ्या भागात खूप क्षणार्धात रंग भरू शकता. वाव. तुमचा कॅनव्हास हवा तेवढा झूम करू शकता, झूम करून काम करू शकता, क्षणार्धात चुकाही दुरुस्त करू शकता. मग काय पाहिजे? वेळ कमी होणारच की नाही? हो. मग दादा, हे किती इंटरेस्टिंग आहे. आता मी कधी डिजिटल पेंटिंग करणार असं वाटतंय. कॅनव्हास हवा तेवढा छोटा मोठा करता येतं म्हणजे काय? आता जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने चित्र काढत असाल तर तुमचा कॅनव्हास वा कागदाचा आकार एकच असतो की नाही? हो. म्हणजे तुम्ही A4 साईजचा कागद घेतला किंवा तुम्ही हाफ इम्पिरियल साईजचा कागद घेतला किंवा 3x2चा कॅनव्हास घेतला तर तो 3x2चाच कॅनव्हास असतो, बरोबर? हा. आणि माझं चित्र पूर्ण झाल्यावर तो तेवढाच राहणार आहे, हो. बरोबर? हो. हा. पण डिजिटल माध्यमात असं नाही. तुम्ही हवा तो साईज घेऊन हवी तेवढी मोठी किंवा छोटी प्रिंट काढू शकता. म्हणजे तुमचं चित्र तुम्ही कुठल्याही साईजला, कुठल्याही प्रपोर्शन मध्ये प्रिंट काढून वापरू शकता. मस्त. म्हणजे आपण खूप वेगळ्या साईज मध्ये एकच चित्र प्रिंट करू शकतो. हो. आता तू चित्र काढताना समजा A4 साईजचा कागद घेतला आणि चित्र अर्ध पूर्ण झालं असताना तुला वाटलं की नाही, मला आता यापेक्षा मोठा कागद पाहिजे, तर मग तुला काय करावं लागेल? दुसरा कॅनव्हास घेऊन नवीन पिक्चर काढावं लागेल. डिजिटल माध्यमात तसं होत नाही. चित्र काढत असतानाच तुम्हाला कागदाचा आकार बदलता येऊ शकतो. वा. आहे की नाही गंमत? हो. दादा, आता तू इतकं सांगितलं डिजिटल पेंटिंग बद्दल, घरी गेल्या आता डिजिटल पेंटिंग करू असं वाटतंय. पण ते कसं करायचं? आता तू कागदावर पेन्सिलने किंवा ब्रशने चित्र काढते ना, हो. तसंच काढायचंय. पण थोडं अवघड जाईल. कारण कसं असतं, माऊस तुमचा इकडे असतो आणि स्क्रीन डोळ्यासमोर असतं. पण कागद किंवा पेन्सिलीने चित्र काढताना कागद आणि पेन्सिल दोन्ही तुमच्या डोळ्यासमोर असतात, बरोबर? आणि तुम्ही काय काढता ते तुम्हाला दिसत असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही हात हलवत असता. पण माऊस किंवा डिजिटल टॅबलेटचं तसं नसतं. तुम्ही स्क्रीनकडे बघत असता आणि चित्र खाली काढत असता. तर त्याचा थोडासा सराव तुम्हाला अगोदर करायला लागेल. तर त्यासाठी तुम्ही बेसिक शेप्स घेऊन ते रंगवायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जे चित्र काढायचे ते अवघड करण्यापेक्षा सोप्यातून जायला शिका. एखादं चित्र काढायचं असेल तर त्याच्यात मूलभूत आकार किंवा बेसिक शेप्स कसे वापरले गेले आहेत ते ध्यानात घेऊन तुम्ही ते चित्र पूर्ण करायचा प्रयत्न करा. आणि हळूहळू सवयीने तुम्हाला माऊस पेन्सिल सारखा वापरता येईल. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, जितका सराव कराल, तितकं तुम्ही चांगलं चित्र काढू शकाल. हो, आम्ही नक्कीच त्याचा सराव करू. दादा, हे सगळं ऐकून मला असं वाटतंय की सगळे आता डिजिटल पेंटिंग करतील का? आणि मग त्याच्यामुळे पारंपरिक चित्रकला मागे राहील का? अजिबातच नाही. शेवटी कॉम्प्युटर हेही एक माध्यमच आहे. जसं तुम्ही पेन, ब्रश, रंग वापरता तसं कॉम्प्युटर वापरून चित्र काढता. पण कॉम्प्युटरला स्वतःची सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी नसते, स्वतःची बुद्धी नसते. चांगले डिजिटल चित्रकार किंवा आर्टिस्ट होण्यासाठी मूळतः अंगात कला किंवा क्रिएटिव्हिटी असायला लागते, सृजनशीलता हवी.
पारंपरिक चित्रकलेच्या माध्यमांवरही किंवा साधनांवरही तेवढंच प्रभुत्व असायला लागतं. त्याची मूलतत्व आत्मसात केलेली असायला पाहिजेत. अच्छा. तुम्ही चांगले बघणारे किंवा ऑब्झर्वर असले पाहिजे. म्हणजे तुमचे कलात्मक निरीक्षण तेवढंच उत्तम असले पाहिजे. शेवटी माध्यम कोणतेही असले तरी चांगली कलाकृती किंवा चित्र निर्माण करण्यासाठी त्यामागचा विचार महत्वाचा आहेच, हो की नाही? हो. त्यासाठी तो कलाकारालाच करावा लागतो. कॉम्प्युटर तो विचार करत नाही, हो. त्याची तेवढी क्षमताही नसते, बरोबर की नाही? शेवटी तुम्ही जी कमांड देता ते कम्प्युटर ऐकतो. हो. म्हणजे शेवटी काय की पारंपरिक चित्रकलेचे भविष्यातले रूप म्हणून कलाकार डिजिटल चित्रकलेकडे बघायला लागलेत. अच्छा. एक दिवस पारंपरिक माध्यमं बदलतील, कदाचित उपलब्धही होणार नाहीत. म्हणजे भविष्यात जर जागरूकता असेल तर कागद व रंग बनवायला माणूस झाडं तोडणार नाही व कोणत्याही रसायनांचा वापर करणं बंद होईल. हो. वा. आणि मग ब्रश बनवायला निष्पाप प्राण्यांचा, दुर्मिळ झाडांचा बळी घेणं बंद होईल. हो. तर मग कोणत्याही रसायनांचा वापर बंद होईल. मग अशा वेळी इको फ्रेंडली माध्यम म्हणून कलाकारांनी या माध्यमाकडे बघायला खरंच हरकत नाही, हो की नाही? हो. कारण आपण इथे प्रत्यक्ष कागद वापरत नाही, प्रत्यक्ष रासायनिक रंगही वापरत नाही. हो. आहे की नाही मजा? हो. शिवाय रंगांचा पसारा, कागदांचा पसारा घरभर झाला म्हणून आईचा ओरडाही खायला लागणार नाही. हो. आहे की नाही चांगली गोष्ट? हो. आता मी घरी गेल्यावरती नक्कीच डिजिटल पेंटिंग करणार आहे. हो, मी पण. तू बघायला येशील दादा? नक्की येईन. रंगरेषांची भाषा या मालिकेचा 7वा भाग आत्ता आपण ऐकलात. डिजिटल पेंटिंग. तज्ज्ञ सहभाग मुकुंद भालेराव आणि त्यांच्याशी संवाद साधला होता साक्षी जुन्नरकर आणि ऋतुज बेल्हेकर या बालमित्रांनी. निर्मिती सहाय्य राजश्री सोवनी. सादरकर्त्या तेजश्री कांबळे. ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती.